आणि त्या अनुषंगानं आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानं सर्व महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती व्हावी या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना त्यांनी सांगितलं। त्याच अनुषंगानं परभणीमध्ये युती व्हावी अशी सर्व हिंदू बांधवांची इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व परभणीकरांच्या आणि सर्व हिंदू बांधवांच्या या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी युती करण्याचा निर्णय आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने घेतला। त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या या परभणीतील नेते मंडळीसोबत सातत्यानं 4-5 दिवसापासून ह्या जागा वाटपाच्या अनुषंगानं बैठका होत गेल्या। निश्चित पहिल्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये बरंचसं काही या ठिकाणी मेळ झाला आणि कालपर्यंत म्हणजे 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही म्हटलं आम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा भगवा आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीची युतीसह या महानगरपालिकेवर आपला युतीचा झेंडा फडकवायचा आहे। त्या अनुषंगानं आम्ही परभणी शहरामध्ये एकूण 16 प्रभागापैकी जे हिंदू बहुल जे प्रभाग आहेत असे 6 आणि त्यासोबतच 2 असे संमिश्र जे प्रभाग आहेत असे 8 प्रभागामध्ये जवळपास 33 जागा आहेत आणि त्या 33 जागेवर आम्ही या ठिकाणी त्यांनी दिलेल्या फॉर्म्युलाच्या अनुषंगानं जो 13-20चा जो रेशो होता म्हणजे 33 जागेमध्ये 13 जागा शिवसेनेने घ्यायच्या आणि 20 जागा ह्या भारतीय जनता पार्टीने घ्यायच्या। ह्या सर्व या अनुषंगानं आम्ही युतीचा त्यांनी जे दिलेला जो प्रस्ताव आहे तो त्यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आम्ही आमचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबतच माननीय नामदार उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव संजयजी मोरे साहेब आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्याकडे आम्ही हा प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि होकार झाल्यानंतर या ठिकाणी माननीय पालकमंत्री असताल या ठिकाणी त्यांना मेघनादिदी बोर्डीकर यांच्यासोबत माननीय उदय सामंत साहेब यांचं बोलणं झालं। 13-20 हा फॉर्म्युला फायनल झाला आणि फायनल झाल्यानंतर या ठिकाणी जो त्या 33 जागेपैकी 13-20 हा फॉर्म्युला झाला आणि बाकीचे जे उर्वरित प्रभाग आहेत त्या ठिकाणी त्यांना कुठं अनुकूल वाटत असेल त्यांनी 4 लढवावे, आम्हाला कुठं अनुकूल वाटत असेल कोणत्या प्रभागामध्ये ते आम्ही 4 लढवावे अशा या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये वाटणी झाली आणि त्यासोबतच या ठिकाणी झालेल्या सर्व जागा वाटपाच्या अनुषंगानं हे सर्व फायनल झालं आणि फायनल झाले असताना काल रात्री म्हणजे दुपारपासूनच मला या ठिकाणी परभणीच्या भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहे म्हणजे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की आम्हाला 1 जागा या ठिकाणी द्यायला आवश्यक आहे म्हणे। मग तुम्ही 13 ऐवजी 12 या ठिकाणी लढवा। पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जो प्रस्ताव आमच्या नेत्यांनी मंजूर केलेला आहे
त्यांना आम्ही सांगितलं की नेत्यांचे आदेश आले तर आम्ही या ठिकाणी आम्ही कुठंतरी तडजोड करू. पण त्या ठिकाणी मग सायंकाळी माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा मला फोन आला. बावनकुळे साहेबांचा फोन आला असता त्या ठिकाणी त्यांनी मला एक विनंती केली की या ठिकाणी आमचा या ठिकाणी 12चा तुम्ही 13 जागेवरून तुम्ही 12 जागा घ्या आणि आम्हाला 21 जागा द्या आणि तुम्ही 12 जागा घ्या. मी साहेबांना सरळ सांगितलं की आम्ही तुम्ही म्हणतायत पण आम्हालाही वरून आमच्या नेत्यांचा आदेश आला तर निश्चित प्रमाणामध्ये नेत्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला शिरसंवाद असेल त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी मग त्यांनी लगेचच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं माझं त्यांनी नाही का त्याच ऑडिओ कॉलमध्ये कॉन्फरन्स करून त्यांनी बोलणं करून दिलं आणि बोलणं करून दिल्यानंतर त्यांनी त्याऐवजी ते म्हणले की आम्हाला 13 जर तुम्ही जे आम्ही तुम्हाला 13 जागा देतो म्हणतोय तर त्याच्यापैकी आम्हाला एक जागा कमी करून आम्हाला एक जागा वाढवा आणि तुमची एक जागा कमी करा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी आमचे नेते यांना दिला. तर आमच्या नेत्यांनी उदर अंतकरणानं त्या ठिकाणी त्यांना 12 जागा आम्ही घेतोत म्हटले आणि 12 जागा आम्ही घेतोत आणि 21 जागा तुम्ही लढवा कारण त्या ठिकाणी परभणीच्या हितासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. निश्चितच या परभणीच्या विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी युती ही आवश्यक होती. त्यामुळं आम्ही प्रत्येक तडजोडीमध्ये आम्ही या ठिकाणी 2 पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही ठेवलेली होती. त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं या युतीच्या व्हावं या आग्रहाखातो आम्ही होतो. पण आदेश दिल्यानंतर पुन्हा आम्ही या ठिकाणी चांगल्या जोमानं या ठिकाणी काम करण्याला सुरुवात केली आणि त्यांनी जो 12 जागा आम्हाला दिल्यात 12 जागेचा मान आम्ही त्यांनी जे दिलं माननीय बावनकुळे साहेबांचा मान आम्ही या ठिकाणी ठेवला. पण मला वाटतंय की हे जे युती तोडली या युती तोडणाऱ्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी जो मान आम्ही ठेवलेला होता आम्हाला वाटतंय की बावनकुळे साहेबाचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीनं परभणीच्या ज्या नेते मंडळीनं त्यांनी मान ठेवायला पाहिजे होता. त्या स्वतःच्या बगलबच्च्यासाठी त्यांनी बावनकुळे साहेबाचा मान सुद्धा ठेवलेला नाही. एक शोकांतिका वाटते आम्हाला या गोष्टीची. आणि या ठिकाणी जे हिंदुत्व आहे आणि ह्या परभणीमध्ये एक विकास पाहिजे या अनुषंगाने आम्ही 2 पावलं मागे गेलो पण त्यांनी त्यांच्या नेत्याचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवलेला नाही. आम्हाला ही शोकांतिका वाटते. बावनकुळे साहेबाचा आम्ही आजही आदर करतो. त्यांनी उद्या म्हणावं की बाबा आम्ही आजही वाटाघाटीला बसतो. निश्चित आम्ही बसवता या परभणीच्या हितासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेपर्यंत विड्रॉल करण्याची तारीख आहे. त्या तारखेपर्यंत आम्ही बसायला तयार आहोत. पण मला वाटत नाही की त्यांनी स्वतःच्या या भारतीय जनता पार्टीच्या जे या ठिकाणचे जे नेते मंडळी आहे स्वतःच्या बगलबच्च्यांसाठी युती तोडण्याचं पाप हे नेते मंडळी करतात. त्या अनुषंगानं या ठिकाणी मी आपल्याला जे काही घडलेलं आहे युतीच्या माध्यमातून आणि जे काही या ठिकाणी घडले ते मी आज आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. निश्चित आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने केसाने गळा कापलाय आमचा. कशामुळं की या ठिकाणी आमच्याकडून युती फायनल करून घेतली. फायनल केल्यानंतर आम्ही एक चांगल्या म्हणजे एक स्वच्छ मनाने आम्ही त्यांना आमच्या पार्टीच्या नेते मंडळीनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर जे AB फॉर्म आम्हाला 65 मिळायला पाहिजे होते पण त्यांनी म्हणले की आपण प्रत्येक ठिकाणी आग्रहास्तव आहोत युतीसाठी. पण या ठिकाणी आम्हाला 35 फॉर्म या ठिकाणी आम्हाला आमच्या पार्टीनं दिले. पण आज आमच्या या ठिकाणी जे 35 फॉर्म दिलेले आहेत निश्चित आम्ही ह्या 35 फॉर्मवर त्यांच्यापेक्षा चांगला सरस आम्ही या ठिकाणी निकाल देऊ आणि या ठिकाणी हिंदुत्व या ठिकाणी आम्ही पुन्हा अबाधित ठेवू. अशा प्रकारचं आमचं या ठिकाणचं ध्येय आणि धोरण आणि विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असू असंच या ठिकाणी आमचा मानस आहे. निश्चित या ठिकाणी आपल्याला मी सगळ्या गोष्टी जे झालेल्या आहेत त्या सगळ्या सांगितल्यात. आपले काही प्रश्न असतील ते आपण
या ठिकाणी जो आमच्या बैठकी होत होत्या, बैठकीमध्ये पालकमंत्री असताल, त्यासोबतच जिल्हाध्यक्ष असाल, त्यांची जी कोर कमिटी आहे, आणि या ठिकाणी मला वाटतंय की जे निवडणूक प्रमुख म्हणून जे आहेत यांच्या अंतर्गत युतीच्या अनुषंगाने ज्या जागा सोडायच्या होत्या त्या जागा आम्ही सोडून घेतल्या होत्या. पण या परभणीमधले जे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणा, त्यांना त्यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला म्हणा, त्या ठिकाणी तिकीट द्यायचे होते. त्या अनुषंगानं ही युती त्यांनी तोडलेली आहे. आता तुम्हाला माहित आहे ना की निवडणूक प्रमुख त्यांना जबाबदारी कोणी दिलेली आहे तेच आहे. हा, या ठिकाणी जी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप वरपुडकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी माननीय नामदार बावनकुळे साहेबाचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी ही या ठिकाणी युती मोडण्याचं पाप हे केलेलं आहे. नाही, त्यांनी ज्या 12 जागा, या बघा या ठिकाणी मी म्हणतो हे जे झालेलं आहे, दोन्ही आम्ही जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या सहीनं हे ठरलेलं होतं आणि असाच प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही माननीय आमच्या नेत्यांकडे दिला. आम्ही आजही पण तयार आहेत आम्ही चर्चा करायला, पण आम्हाला या परभणीमधल्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीवर आम्हाला अजिबात विश्वास नाही. आता प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 1 ह्या प्रभागावर या ठिकाणी आणि प्रभाग क्रमांक जे तुम्हाला जे सांगितलेले आहेत ना 8 प्रभाग, त्या 8 प्रभागाचे एबी फॉर्म दिले आणि 2-3 बैठकीमध्ये आम्हाला झालं ना तसं, आणि त्यांचं रुसणं होतं चालू. वरपुडकर साहेबांचं रुसणं चालूच होतं. वरपुडकर साहेब म्हणत होते की मी चाललो, मी माझा राजीनामा देईल, मी चाललो, मला जर का तुम्ही असं जर काय करत असताल तर मी निघालो, मी माझा राजीनामा देतो, माझ्या माणसाला त्या ठिकाणी तिकीट दिली पाहिजेत. अरे पण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण या ठिकाणी परभणीच्या हिंदुत्वाला तुम्ही जर का तिलांजी देत असताल तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत युती करायची नाही, या नेत्यांसोबत, आणि कोणतीही बातचीत आम्ही या ठिकाणी करणार नाहोत. आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आहेत, आम्ही ही शिवसैनिक आदेश मानणारे शिवसैनिक आहेत. जर काय आमच्या या सर्व उमेदवारांना सांगितलं की राजीनामा आपल्या या ठिकाणी सांगितलं की विड्रॉल करा, निश्चित हे विड्रॉल करताल. आमच्यासोबत एक विकासाचा अजेंडा आहे, आमच्याकडं एक हिंदुत्वाचा अजेंडा आहे, त्यामुळं आम्ही आदेशाचं पालन करणारे आम्ही हे शिवसैनिक आहोत. पण त्याच्यासारखं नाही आमचं, स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही निवडणुका लढवत नाहीत. माझ्याकडे एबी फॉर्मच शिल्लक नाहीत ना. आता त्यांनी जी निवडणूक लढवायलेत मान्य आहे, पण त्यांनी जी निवडणूक लढवायले त्या ठिकाणी हिंदू बहुल पहिले मला पाहावं लागेल. मग हिंदू बहुल मध्ये मी दिलं सगळ्यांना तिकीट. पण या ठिकाणी मला सांगायचंय की या ठिकाणी व्यंकटरावचं माझं फोनवर बोलणं झालं, पण मी त्यांना ही परिस्थिती सांगितली. आज या ठिकाणी जे काही प्रभाग होते, काल रात्री मी एका विश्वासानं अर्ध्याच्या वर एबी फॉर्म देऊन टाकलेले होते. आता या ठिकाणी 16 नंबरचा प्रभाग असेल, त्यासोबतच 6 नंबरचा प्रभाग असेल, 7 नंबरचा प्रभाग असेल, त्यांनी जे 4 घेतलेत एका प्रभागामध्ये, त्यांनी 4 घेतले एका प्रभागामध्ये, आम्ही 4 घेतलेत. असे जे प्रभाग आहेत
ते सोयीस्कर झाले, त्याच्यामुळे तिथे काही कंटाळा लागला नाही त्यांना, त्याच्यामुळे आम्ही ते प्रभागाचे एबी फॉर्म आम्ही दिलेत. पण जे ठरले होते आता समजा आता एका 4 नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही तिथं 2 मागू लागलो, पण आता त्या ठिकाणी आम्हाला 2 एक्स्ट्रा द्यावं लागेल. 15 मध्ये आम्हाला 2 मागितले होते, तर त्या ठिकाणी आता एक्स्ट्रा 3 द्यावं लागेल. पण हिंदू बहुल भागामध्ये आम्हाला या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला ते सुद्धा फॉर्म कमी बसलेत. या अनुषंगाने आम्ही जिथं जिथं जायचे तिथं तिथं आता दिलेले आहेत. पण कुठं जिथं दिले नाही तिथं आम्ही शिवसेना पुरस्कृत आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत. निश्चित आम्ही सर्व शिवसैनिक एका जबाबदारीने या ठिकाणी निवडणूक लढवूत आणि त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही देऊ.